आपण पाहत आहात आवाज 24 न्यूज, बुलंद आवाज जनतेचा। सांगली लोकसभा भाजप उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी चंद्रकांत दादा पाटील यांची मिरजेत भेट। पदाधिकारी कार्यकर्त्यांची भेट देऊन मिसळपेट चर्चा। गाफील राहू नका, कामाला लागा, कार्यकर्त्यांना आवाहन। महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगली लोकसभा उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ मिरज शहरातील माजी नगरसेवक तसेच भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या घरी भेट दिली। माजी महापौर संगीताताई खोत यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला। गाफील राहू नका, प्रचाराला लागा असे आवाहन चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी केले। यावेळी चंद्रकांत दादा पाटील, सुरेश भाऊ खाडे तसेच भाजप उमेदवार संजय काका पाटील यांनी पांडुरंग कोरे यांच्या घरी मिसळपेट चर्चा करत भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला। भाजप मिरज शहर अध्यक्ष विक्रम पाटील यांच्या घरी भेट देऊन भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला। माजी नगरसेवक गणेश माळी यांच्या घरी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सोबत सहभोजनाचा आस्वाद घेतला। यावेळी माजी नगरसेवक गणेश माळी, उद्योजक सतीश माळी यांनी चंद्रकांत दादा पाटील यांचे जंगी स्वागत केले। यावेळी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे, युवा नेते सुशांतदादा खाडे, नीताताई केळकर, दीपक बाबा शिंदे, मोहन वनखंडे सर, माजी महापौर संगीताताई खोत, विठ्ठल तात्या खोत, प्रकाश मामा ढंग, दिगंबर जाधव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज 24 साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री। अशा स्पष्ट बेधडक बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।